नमस्कार सखींनो, मी विनीता विजय कोठावदे कांदिवली. श्रावणसरी गीत या रंगमंचावर सर्व मान्यवरांचे, सहभागी सखींचे सहर्ष स्वागत करते. या भागात प्रथम आपण गायिका प्रियंका कोठावदे हिचा परिचय, प्रवास जाणून घेणार आहोत. तसेच हमसफर या आपला अल्बम व आपला गोड गायन प्रवास घेऊन येत आहे गोड गळ्याची गायिका श्वेता पाखले मोराणकर. श्रावण म्हटला म्हणजे सगळीकडे हिरवळ, रिमझिम पाऊस, विविध प्रांतातील सण. आपल्या सर्व सखी या उपक्रमात उत्साहाने सहभागी होऊन अगदी सुरेल आवाजात आपली गाणी सादर केलीत. चला तर सखींनो, आपण या सखींची गाणी ऐकूयात. नमस्कार, मी सौ प्रियंका कोठावदे. सखी परिवार आयोजित श्रावणोत्सव या उपक्रमात मला सहभागी केल्याबद्दल मी सखी परिवार व सौ निलिमा कोठावदे यांचे आभार मानते. अगदी 5-7 दिवसापूर्वी निलिमा ताईंचा फोन आलेला आणि त्या म्हटले की आपण असा उपक्रम श्रावणात राबवतो आहोत, तर त्यात एक व्हिडिओ स्वरूपात तुझी मुलाखत हवी आहे सांगीतिक प्रवासाबद्दलची. तर त्यांनी म्हटल्याबरोबर मी लगेच होच म्हटले आणि आज तुमच्यासमोर माझ्याबद्दल मी 4 गोष्टी सांगणार आहे. माझं माहेर धुळ्याचं. 4थीत असल्यापासून वडिलांनी माझ्या आणि मला व माझ्या बहिणीला गाण्याच्या क्लासला घातलं होतं, शास्त्रीय संगीताच्या, आणि तिथूनच खऱ्या अर्थाने गाण्याला सुरुवात झाली असं म्हणता येईल. आणि 12वीत असताना माझं विशारद झालं. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये शाळेत असताना, कॉलेजला असताना विविध स्पर्धांमध्ये, कार्यक्रमांमध्ये आम्ही सहभागी होत होतो, मी माझी बहीण, आणि बऱ्याच स्पर्धांमध्ये बक्षिसं देखील मिळाली. तर त्याच्यात उल्लेख करायचा झालाच तर कॉलेजला असताना युथ फेस्टिवलला शास्त्रीय गायन या प्रकारात मला गोल्ड मेडल मिळालं होतं, जे मी कॉलेजला मिळवून दिलं होतं. आणि आम्ही समूह गायन या प्रकारात देखील आम्हाला सिल्वर मेडल मिळालं होतं. परत धुळ्यात असताना धुळे आकाशवाणीला देखील एक छोटेखानी 5-7 गाण्यांचा माझा कार्यक्रम देखील झाला होता. माझे शास्त्रीय संगीताचे गुरु पंडित श्री शेखर रुद्र सर यांनी शास्त्रीय संगीताचे अतिशय छान धडे आम्हाला दिले. त्यानंतर 2005 मध्ये मी लग्न होऊन नाशिकला आले. नाशिकला आल्यानंतर काही दिवसातच मी नाशिक येथील सुप्रसिद्ध गायिका सौ शुभदा तांबट मॅडम यांच्याकडे सुगम संगीताचा क्लास लावला आणि त्याच्यानंतर मी सुगम संगीताकडेच वळाले. क्लासिकलचा टच पूर्णपणे माझा तुटला होता. मला 2 मुली, दोघींच्या डिलेव्हरीने ह्या त्या गडबडीत बऱ्यापैकी गाण्याकडे दुर्लक्ष झालं होतं, गॅपही झाला होता. पण माझ्या मिस्टरांचा मला खूप जास्त सपोर्ट असल्यामुळे मी पुन्हा गाण्याकडे वळाले आणि तिथून पुन्हा नवीन प्रवास माझा गाण्याचा सुरू झाला. आमच्या घरात तसं म्हणायला गेलं तर माझ्या आई वडिलांना दोघांनाही गाण्याची प्रचंड आवड होती आणि माझ्या आईचं गाणं मुळात इतकं छान होतं, ती कुठल्याही प्रकारचं गाणं शिकलेली नसताना देखील ती अतिशय उत्कृष्ट गाणं म्हणायची आणि तिचेच संस्कार आज आमच्या दोघींमध्ये पण आहेत. नाशिकला गाणं शिकत असताना एकीकडे आम्ही आमचा स्वतःचा ग्रुप फॉर्म केला, ज्यात आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करायला लागलो. डोहाळे जेवण, बारसे, डोहाळे जेवण आणि बारसेचे आम्ही जवळपास 200 कार्यक्रम केले. तसेच भावगीतं, भक्तिगीतं, चित्रपट गीतं अशी देखील मी बरेच कार्यक्रम केले. हे कार्यक्रम करत असताना एकीकडे नाशिकच्या कलाक्षेत्रातली बरीच मोठी आणि दिग्गज मंडळी जोडली गेली, ज्याचा मला खरोखर खूपच आनंद आहे. मागे लोकांचा, समाजाचा हात असतो, त्यामुळेच मला आपल्या समाजाचा खरोखर अभिमान आहे. आपल्या समाजात प्रत्येक कलेची व कलाकाराची कदर केली जाते. कलाकाराला त्याची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं. याचं श्रेय खरोखरच आपल्या समाजातील लोकांना जातं. दिवाळी पहाट, पाडवा पहाट असे अनेक वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात, ज्यामध्ये नवीन नवीन कलाकारांना संधी दिली जाते व त्यातूनच नवीन मोठा कलाकार तयार होत असतो. 2-3 वर्षापासून मी माझं स्वतःचं YouTube चॅनल देखील ओपन केलं आहे, ज्यात तुम्हाला माझे अनेक परफॉर्मन्स पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. खरं तर निलिमाताईंचा फोन आला तेव्हा त्यांनी मला आवर्जून सांगितलं होतं की तुझा रेकॉर्डिंगचा, स्टुडिओचा अनुभव शेअर कर. अनुभव असं नाही, पण रेकॉर्डिंग करताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. गाण्यातले बारकावे, गाण्याचा सूर, बीट, सगळ्याच गोष्टींवरती खूप जास्त लक्ष द्यावं लागतं. लाईव्हलाही द्यावंच लागतं, लाईव्ह परफॉर्मन्सलाही,
पण दोन्ही गोष्टी तशा वेगळ्या आहेत, स्टुडिओ रेकॉर्डिंग आणि लाईव्ह परफॉर्मन्स, पण दोन्ही गोष्टी आनंद देणाऱ्या आहेत. माझं प्रियंका कोठावदे नावाने यूट्यूब चॅनल आहे, तेव्हा प्लीज त्या चॅनलवरती जाऊन चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व शुभेच्छांनी माझा हा सांगीतिक प्रवास अधिकच छान होईल अशी आशा करते. श्रावणोत्सव या कार्यक्रमात मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी खरोखरच सखी परिवारातील महिलांचे व निलिमाताईंचे आभार मानते. त्यांना माझी आठवण झाली ही गोष्ट माझ्यासाठी खरोखर खूप मोठी आहे. असेच प्रेम सदैव राहू द्या. जाताना शेवटी 2 ओळी ऐकवते माझ्या गाण्याच्या, जे यूट्यूबवरती आहे आणि ज्या गाण्याला बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 30,000च्या घरात व्ह्यूज झालेले आहेत, तेच गाणं आज तुमच्यासमोर सादर करते. गजानना जय गजानना, शेगावीच्या गजानना, गजानना जय गजानना, शेगावीच्या गजानना, ब्रह्म दिसावे मना मना, योगीराज श्री गजानना, ब्रह्म दिसावे मना मना, योगीराज श्री गजानना, गजानना जय गजानना, शेगावीच्या गजानना, गजानना जय गजानना, शेगावीच्या गजानना. धन्यवाद. हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजरा श्रावणाला. श्रावण महिन्यातील उत्कृष्ट सुंदर असा उपक्रम घेऊन येत आहे आपला सखी परिवार श्रावण शनिवार. उंच स्वप्न उराशी बाळगत डॉक्टर अंजली पखले व डॉक्टर लक्ष्मण पखले यांची मी सुकन्या व कैलासवासी रमेश मोराणकर व श्रीमती पुष्पा मोराणकर यांची सून मिस्टर निलेश रमेश मोराणकर यांची भार्या मी सौ श्वेता निलेश मोराणकर. ॲकॅडमिक वाईज सांगायचे झाले तर इंजिनिअरिंग केले. इंजिनिअरिंग केल्यानंतर पुढे MBA इन HR कंप्लीट केले. नंतर ॲक्सेंचर या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये देखील वर्क एक्सपिरियन्स घेतला आहे. गाण्याची आवड मला खूप लहानपणापासूनच होती आणि ती परस्यू करत करत मी आत्तापर्यंतचा प्रवास सांगू इच्छिते. माझे पहिले गुरु, गायन गुरु असं म्हणूच नक्की शकतो, ज्यांच्याकडे मी माझं गायन विशारद कंप्लीट केलं. अखिल भारतीय गांधर्व विद्यालय मालती कोल्हटकर यांच्याकडे मी माझं पहिलं शिक्षण गाण्याचं सुरू केलं. पुढील माझे गुरु होते सुरेशजी वाडकर. हा एक खूपच सुंदर योग होता. एक समर कॅम्पमध्ये मी परफॉर्मन्स केलेलं आणि तिथे सुरेशजींनी ऐकलेलं मला आणि त्यांनी तेव्हाच सांगितलं की त्यांचं एक आजीवासन ॲकॅडमी जे आहे सांताक्रूज इथे, तिथे त्यांनी मला भेटण्यासाठी बोलवलेलं आणि तिथे बरेच संगीतकार गायक सगळेच होते आणि तिकडे ऑडिशनच असं म्हणायला हरकत नाही, तिथे ती देण्यात आली. अँड फॉर्च्युनेटली आय वॉज ग्रँटेड स्कॉलरशिप ओव्हर देअर आणि तिथून माझा पुढचा टप्पा गाण्याच्याकडे माझा पाऊल पडलं असं म्हणू शकतो. आणि पद्मादिदी सुरेश वाडकर यांच्याकडे मी माझं पुढचं 1-on-1 गाण्याचं शिक्षण कंटिन्यू केलं. हे करत असताना तिथे मला संपदा स्वप्नील बांदोडकर, मिलिंद इंगळे यांची सुद्धा माझी तिथे भेट झाली आणि त्यांच्याकडे मी माझं सुगम संगीत हे मी शिक्षण त्यांच्याकडून घेण्यास सुरुवात केली. ॲकॅडमिक वाईज, म्युझिकल ॲकॅडमिक वाईज ह्या गोष्टी परस्यू करत असतानाच माझा योग आला US येण्याचा. तर करंटली क्लिंटन न्यूयॉर्क येथे कार्यरत आहे आणि इथे देखील वेस्टर्न क्लासिकल म्युझिक म्हणतो ना, जैसा देश वैसा बेस, तर इकडे वेस्टर्न बट क्लासिकल म्युझिक देखील इकडे परस्यू करत आहे. आणि इवन आत्ताच एक होम वर्कशॉप म्हणजे होम स्टुडिओ जे आपण म्हणू शकतो की घर बसल्या आपण स्टुडिओ सेटअप करू शकतो, असं होम स्टुडिओ वर्कशॉप देखील मी आत्ताच जस्ट तो कोर्स देखील कंप्लीट केला. ॲकॅडमिक वाईज सांगायचं झालं याच गाण्याच्या माध्यमातून लहानपणापासून स्टेज शोज करण्याची खूप
अनेकदा संधी उपलब्ध झाली. आपल्या समाजात दरवर्षी जो बक्षीस समारंभ सोहळा असायचा, तिथे स्वागत गीत, ईशस्तवन, पसायदान दरवर्षी ठरलेलंच असायचं. कोण म्हणणार तर श्वेता पाखले, हे अगदी निश्चित असायचं. हे झाल्यानंतर आपल्याच समाजामध्ये संस्कारवाणी दिनदर्शिका सोहळा, प्रकाशन सोहळा होता. तिथे एक सोलो 1.5 तासाचा परफॉर्मन्स करण्याचा देखील म्हणजे तिथे देखील एक संधी मिळाली. तो प्रोग्राम घाटकोपर येथे कार्यरत झाला होता. तो देखील खूप उत्कृष्ट झालेला. नंतर दिवाळी पाडवा पहाट जे मुंबई, पुणे, नाशिक, धुळे अशा ठिकाणी येतात, तर तिथेसुद्धा बऱ्याचदा ऑलमोस्ट एव्हरी दिवाळी म्हणजे इंडियामध्ये असताना प्रत्येक दिवाळी पाडवा पहाट तिथेसुद्धा परफॉर्म केलेला आहे. आणि येस, आपण समाजाला देणे आहोत असं लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, तर नक्कीच देणे आहोत आणि अगदी आनंदाने देणे लागतो आणि ते देतच राहूत असं नक्कीच म्हणू शकतो. हे करत असतानाच एक धुळ्याचा भोगीचा एक खूप सुंदर असा, खूप लार्ज स्केलवर प्रोग्राम कंडक्ट करण्यात आलेला. तो देखील खूप छान प्रकारे सादर झालेला. समाजाच्या याच्यात करत असतानाच पुढे बूस्ट मिळत गेलं बॉलिवूडमध्ये देखील गाण्याचा. तर बॉलिवूड काही मूवीजमध्ये फ्यू रिलीज्ड, फ्यू अनरिलीज्ड वी कॅन से, त्या मूवीजमध्ये देखील बॅकग्राऊंड स्कोअर देण्याची संधी मिळाली. मराठी सामर्थ्य एक मूवी आहे, त्याच्यामध्ये आसावरी जोशी यांच्यावर टेलिकास्टेड सामर्थ्य या मूवीमध्ये टायटल सॉन्ग देखील गायलेलं आहे. संस्कृती कला दर्पण जे आपण फिल्मफेअर अवॉर्ड्स म्हणू शकतो टाईप्स, पण आपले मराठी आहेत ते, त्या पॅनलमध्ये ॲज अ जज म्हणून गेले 8 वर्ष मी कार्यरत आहे. जरी आता इथे US मध्ये आलेली आहे तरीसुद्धा व्हर्च्युअली आय एम येट कनेक्टेड विथ सांस्कृतिक कला दर्पण. आणि रेडिओ सिटी 91.1 FM अनुभव घेत फायनली आय केम टू अ कन्क्ल्युजन टू परस्यू माय फर्दर करियर इन फॅकल्टी. म्हणजे आजीवासांमध्ये असताना शिकत जेव्हा होते त्यावेळेला शिकवत देखील होते आणि तिथेच कुठेतरी ते रोब झालं, उत्पन्न झालं आणि इथूनच ती सुरुवात झाली की शिकवायचं आहे. आणि पवईमध्ये आजीवासन देखील एक ब्रांच आहे आणि तिथे इंडियामध्ये असताना मी तिथे बॅचेस तिकडे मी घेत होते. तर सगळ्यांना हे एकच सांगायचं आहे की no matter with the field, don't run behind the fame. Enjoy the moment, enjoy what you are doing, what are you pursuing. दुसरे जण आपलं कौतुक करतीलच का, किंवा यांनी स्तुती केली तरच आपण खूप काही आहोत का, असं इच्छा न ठेवता परफॉर्मन्स द्या. आपलं समाज आपल्याला तसं उणीव भासू देत नाहीच. बट जस्ट सेक ऑफ सेल्फ मोटिवेशन व्हॉट आय कॅन से इज enjoy and pursue your hobbies for your happiness, for your satisfaction, and that will take you way far. And that is a key note I guess from my side. आणि जसं आपण म्हणालो म्युझिक इज हॅविंग नो लँग्वेज बॅरियर. तर ह्या श्रावणात आपलं सावन हिंदी गीत घेऊन येत आहेत मी, तर ऐकूयात. धन्यवाद. आणि रेडिओ सिटी 91.1 FM गेले 10 वर्ष दिवाळी जिंगल इट इज ट्यून्ड ऑन एअर. माझं स्वरचित स्वतः गायलेलं गणपतीचं गाणं आहे गणराया. हे गाणं देखील माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोडेड आहे. आणि मुख्य म्हणजे श्री स्वामी समर्थ हा आरती संग्रह इथून खरी ॲक्च्युली सुरुवात झाली. जो दिंडोरी प्रणित म्हणजे तिथून त्या मार्गदर्शनाखाली तो पूर्ण कंडक्ट करण्यात आला आणि गुरुमाऊलींच्या हस्ते मुंबईमध्ये तो लॉन्च देखील करण्यात आला. आणि ह्याची खूप छोटीशी एक स्टोरी आहे की असंच परफॉर्मन्स करताना मी एकदा चाळीसगाव माझं आजोळ जिथे आहे तिथे मी गेलेले आणि तिथे आरती म्हणायचा योग आलेला आणि तिथून मला सगळ्यांनी प्रेरित केलं की यू हॅव टू गो अहेड विथ आरती संग्रह. कारण की नवी जे सेवेकरी आहेत त्यांना देखील ह्या गोष्टींचा लाभ व्हावा. कारण की त्यावेळेला CDs आणि हे खूप नवीन होते
त्यावेळेला. तर दॅट वॉज समथिंग वन ऑफ द व्हेरी फाईन थिंग आय गेस इट वॉज डन ॲट दॅट टाईम. ते करत असतानाच मग पुढे अजून काहीतरी वेगळं अजून करायची इच्छा झाली. मग हिंदी पॉप ॲल्बम स्वतःचाच लॉन्च केला लग्नानंतर, प्रोड्यूस्ड अँड संग बाय मी, आणि त्याचं नाव होतं हमसफर, ज्याच्यामध्ये ऑलटुगेदर 9 गाणे आहेत आणि ऑल टाईप्स ऑफ सॉंग्स आहेत. जॅझ, पेपी, रिमिक्स, ऑल टाईप्स ऑफ असे 9 गाणे त्याच्यामध्ये आहेत. आणि हा हिंदी पॉप ॲल्बम आपले गारवा फेम मराठी सिंगर मिलिंद इंगळे यांच्या हस्ते लॉन्च झालेला. मुंबईमध्येच ह्याचं लॉन्चिंग देखील झालेलं आहे. आणि ही न्यूज झी24 व काही न्यूजपेपर्समध्ये देखील ही कवर झालेली होती. आणि असा हा गाण्याचा पूर्ण एक प्रवास सुरू आहे. आणि आपले कानबाई माता जे आहे त्यांच्यासुद्धा ऐरणी ह्या भाषेमध्ये देखील गाण्याची संधी मिळाली आहे. बालाजी इथे सुद्धा गाण्याची संधी मिळाली आहे. ऑलटुगेदर 5 लँग्वेजेसमध्ये मी पर्सनली आत्तापर्यंत रेकॉर्डिंग केलेलं आहे, म्हणजे संधी मिळाली आहे असं म्हणू शकतो. काही जिंगल्समध्येच जास्त करून संधी मिळाली आहे. आणि ह्या नोटवर मी एक नक्की सांगू इच्छिते की म्युझिक या फील्डमध्ये 3 कॅटेगरीज आहेत. एक म्हणजे स्टेज शो, दुसरं म्हणजे रेकॉर्डिंग्स आणि तिसरं म्हणजे फॅकल्टी. तर तिघं गोष्टींचा अब के सावन ऐसे बरसे बह जाए रंग मेरी चुनर से भीगे तन मन जिया तर से जम के बरसे जरा सावन की ढका सावन की ढका सावन की ऐसे जम के बरसे. अब के सावन ऐसे बरसे बह जाए मेरी चुनर से भीगे तन मन जिया तर से जम के बरसे जरा झड़ी बरखा की लड़ी बूंदों की टूट के यूं बरसे. रुत सावन की ढका सावन की ढका सावन की ऐसे जम के बरसे. पहले प्यार की पहली बरखा कैसे आस जगाए, बारिशें पीने दो मुझको मन हरा हो जाए. प्यासी धरती प्यासा अरमा प्यासा है आसमां, भीगने दो हर घड़ी को भीगने दो जहां. अब के सावन ऐसे बरसे बह जाए रंग मेरी चुनर से भीगे तन मन जिया न तर से जम के बरसे जरा. रुत सावन की ढका सावन की ढका सावन की ऐसे जम के बरसे. झड़ी बरखा की लड़ी बूंदों की टूट के यूं बरसे. रुत सावन की ढका सावन की ढका सावन की ऐसे जम के बरसे. नमस्कार. सखी कार्यक्रम आयोजित घे श्रावणसरी या उपक्रमात मी उषादेव घाटकोपर एक गीत सादर करीत आहे. मेरे नैना सावन भादो. मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा, फिर
भी मेरा मन प्यासा। बात पुरानी है, एक कहानी है, ओ बात पुरानी है। अब सोचूं तुम्हें याद नहीं है, अब सोचूं नहीं भूले, ओ सावन के झूले। अब सोचूं तुम्हें याद नहीं है, अब सोचूं नहीं भूले, ओ सावन के झूले। रुत आए रुत जाए देकर झूठा एक दिलासा, फिर भी मेरा मन प्यासा। बरसों बीत गए, हमको मिले बिछुए, बिजुली बनकर गगन पे चमकी, बीते समय की रेखा। मैंने तुमको देखा, तड़प तड़प कर इस बिरहन को आया चैन जरा सा, फिर भी मेरा मन प्यासा प्यासा। घुंघरू की छम छम बन गई दिल का गम, डूब गया दिल यादों में, उभरी बेरंग लकीरें। देखो ये तस्वीरें, सूने महल में नाच रही है, अब तक एक रक्कासा, फिर भी मेरा मन प्यासा। मेरे नैना सावन भादो, फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा। हो नमस्कार. सखी परिवार आयोजित गीत श्रावणसरी या उपक्रमात मी सौ लता येवले झिलमिल सितारों का आंगन होगा हे गीत सादर करीत आहे. झिलमिल सितारों का आंगन होगा, रिमझिम बरसता सावन होगा, कैसा सुंदर सपना अपना जीवन होगा, झिलमिल सितारों
सखी परिवार आयोजित गीत श्रावण सरी या उपक्रमात मी सहभागी दिले नाशिक एक मराठी भावगीत सादर करीत आहे. नमस्कार. सखी परिवार आयोजित गीत श्रावणसरी या उपक्रमात मी शुभांगी विनोद दशपुते राहणार नाशिक आपणासमोर सादर करीत आहे हिंदी गीत नैनों में बदरा छाए. नमस्कार. सखी परिवार आयोजित गीत श्रावण सरी ह्या उपक्रमात मी सौ अर्चना गोविंद ब्राह्मणकर औरंगाबाद एक हिंदी गीत सादर करीत आहे. रिमझिम के गीत सावन गाए हाय भीगी भीगी रातों में. रिमझिम के गीत सावन गाए हाय भीगी भीगी रातों में. होठों पे बात दिल की आए हाय भीगी भीगी रातों में. रिमझिम के गीत सावन गाए हाय भीगी भीगी रातों में. तेरा मेरा पूछे नाता बड़ी वो है घटा घन घोर
अपने भी आँखों में रिमझिम के गीत सावन गाए, हाय भीगी भीगी रातों में। धन्यवाद। नमस्कार। सखी परिवार आयोजित गीत श्रावणसरी या उपक्रमात मी छाया विजय कोतकर पुणे रिम झिम किरे सावन हे हिंदी गीत सादर करीत आहे। रिम झिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी अगन। रिम झिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी अगन। रिम झिम गिरे सावन पहले भी यूं तो बरसे थे बादल, पहले भी यूं तो भीगा था चल। ला 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 ला, पहले भी यूं तो बरसे थे बादल, पहले भी यूं तो भीगा था चल। अब के बरस क्यों सजन सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी अगन। रिम झिम गिरे सावन ला 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 ला। इस बार सावन दहका हुआ है, इस बार मौसम बहका हुआ है। ला 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 ला। इस बार सावन दहका हुआ है, इस बार मौसम बहका हुआ है। जाने पे के चले क्या पवन सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी अगन। रिम झिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन, भीगे आज। नमस्कार सर्व श्रावण सख्यांनो। सखी परिवार आयोजित श्रावणसरी या उपक्रमात मी सौ गौरी सतीश चितोडकर नाशिक येथून एक हिंदी गीत सादर करीत आहे। गीताचे बोल आहेत आधा है चंद्रमा। आधा है चंद्रमा रात आधी, आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी। आधा है चंद्रमा पिया, आधी है प्यार की भाषा, आधी रहने दो मन की अभिलाषा। पिया आधी है प्यार की भाषा, आधी रहने दो मन की अभिलाषा। आधे झलके नयन, आधे ढलते नयन, आधे झलके नयन, आधे ढलते नयन, आधे पलकों में भी है बरसात आधी। आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी। आधा है चंद्रमा आस कब तक रहेगी अधूरी, प्यास होगी नहीं क्या ये पूरी। आस कब तक रहेगी अधूरी, प्यास होगी नहीं क्या ये पूरी।
प्यासा पवन प्यासा प्यासा गगन प्यासा प्यासा पवन प्यासा प्यासा गगन प्यासे तारों की भी है बारात आधी आधा है चंद्रमा रात आधी आधा है चंद्रमा रात आधी रह न जाए तेरी मेरी बात आधी मुलाकात आधी आधा है चंद्रमा। मी सौ ज्योती राजेंद्र खैरनार पिक्चर अनवतमधील एरे घना गाणं सादर करीत आहे। एरे घना नाव गाणं माझ्या मना एरे घना एरे घना नाव गाणं माझ्या मना एरे घना फुले माझी अळमाळ वारा बघे सुरगळू फुले माझी अळमाळ वारा बघे सुरगळू नको नको म्हणताना नको नको म्हणताना गंध गेला रनावना एरे घना नाव गाणं माझ्या मना एरे घना टाकुनिया घरदार नाचणार नाचणार टाकुनिया घरदार नाचणार नाचणार नको नको म्हणताना नको नको म्हणताना मन मोर भर राना एरे घना नाव गाणं माझ्या मना एरे घना नमस्कार। सखी परिवार आयोजित सखी श्रावणोत्सव मी सौ संगीता दिलीप येवले पुणे सादर करीत आहे अनुरागाचे थेंब झेलती। अनुरागाचे थेंब झेलती प्रीतलतेची पाने तुझ्यानी माझ्या भेटीमधून फुलती धुंद तराने तुझ्यानी माझ्या भेटीमधून फुलती धुंद तराने अनुरागाचे थेंब झेलती प्रीतलतेची पाने तुझ्यानी माझ्या भेटीमधून फुलती धुंद तराने मंतरला हा कुंज लाजरा महिवरला सुमभार हासरा मंतरला हा कुंज लाजरा महिवरला
मधुमयः मृदगन्ध वाहतो बहरुण्या वनवृन्दनाथतो मधुमयः मृदगन्ध वाहतो बहरुण्या वनवृन्दनाथतो तरुवेलीना असे विरगती अधुऱ्या प्रीती सुखानी तुझ्यानी माझ्या भेटी मधुरी फुलती डुंगतराणी तुझ्यानी माझ्या भेटी मधुरी फुलती डुंगतराणी अनुरागाचे थेंब झेलती प्रीतलतेची पाने तुझ्यानी माझ्या भेटी मधुरी फुलती डुंगतराणी तुझ्यानी माझ्या भेटी मधुरी फुलती डुंगतराणी तुझ्यानी माझ्या ला 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 नमस्कार. सखी परिवार आयोजित गीत श्रावण सरी या उपक्रमात मी सौ प्रज्ञा मेटकर नाशिक निशाणा तुला दिसला ना हे गीत सादर करीत आहे. निशाणा तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना झिरमिर झिरमिर पाऊस झाला झिरमिर करी मदनाचा वारा गेला गजला गेला निशाणा तुला दिसला ना निशाणा तुला
नमस्कार. सखी ग्रुप आयोजित गीत श्रावण सरी या उपक्रमात मी सौसारिका राजेंद्र सोंजे नाशिक सहभागी होत आहे. माझे हिंदी गीत आहे. गीतेचे बोल आहे, सावन का महीना पवन करे सोर. सावन का महीना पवन करे शोर. सावन का महीना पवन करे शोर. अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर. पवन करे शोर. हाँ, जियार झूमे ऐसे जैसे बनमा नाचे मोर. सावन का महीना पवन करे शोर. जियार झूमे ऐसे जैसे बनमा नाचे मोर. राम गजब ढाए ये पुरवैया, नैया संभालो के तू खोए हो खिवैया. राम गजब ढाए ये पुरवैया, नैया संभालो के तू खोए हो खिवैया. पुरवैया के आगे नहीं चलेगा ना जोर. पुरवैया के आगे चले ना कोई जोर. जियार झूमे ऐसे जैसे बनमा नाचे मोर. जियार झूमे ऐसे जैसे बनमा नाचे मोर. सावन का महीना पवन करे शोर. जियार झूमे ऐसे जैसे बनमा नाचे मोर. मौजवा करे क्या जाने हमको इशारा, जाना कहाँ है पूछो नदिया की धारा. मौजवा करे क्या जाने हमको इशारा, जाना कहाँ है ये पूछो नदिया की धारा. मर्जी है तुम्हारी ले जाओ जिस ओर. मर्जी है तुम्हारी ले जाओ जिस
नमस्कार. सखी परिवार आयोजित गीत श्रावण सरी या उपक्रमात मी सौ सुलभा ब्राह्मणकर नाशिक वाटेतील स्वप्नातील संपली जणू हे मराठी गीत सादर करीत आहे. नमस्कार. मी विनिता विजय कोठावदे. सर्व सखी गाणी ऐकण्यात इतक्या तल्लीन झाल्यात की श्रावण सरी गीत आभार प्रदर्शनाची वेळ आली हे कळालेच नाही. मंत्रमुग्ध झालेल्या आपल्या सखी परिवाराचे मनापासून आभार. ह्या उपक्रमाची संकल्पना रजुताई येवले व निलिमाताई येवले यांची होती. त्यांचेही मनापासून आभार. आयोजन स्वाती ब्राह्मणकर व भारती वाणी यांचे होते. त्यांचेही आभार. डिजिटल मीडिया प्रमुख हेमा वाणी, सविता नावरकर, शुभांगी पिंगळे यांचे होते. त्यांचेही आभार. पुनश्च सर्व सखींचे मनपूर्वक आभार. सखींनो, पुन्हा आपण 21 तारखेला सण उत्सव या कार्यक्रमात भेटणार आहोत. धन्यवाद.